प्रकरण 39 अध्याय 9 ओवी 219 ते 318. गीता वाचताना संस्कृत शब्दांचा अर्थ कळत नाही, उच्चार लक्षपूर्वक करावे लागतात. गीता नीट म्हटली की समाधान वाटते. ज्ञानेश्वरी वाचताना शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाते. थोडासा अर्थ समजला तरी आनंद वाटतो. सगळ्याच ओव्या छान वाटतात, आवडतात, पण पूर्ण अर्थ कळत नाही असे वाटते, कारण जितक्या वेळा ओवी वाचू तितक्या वेळा त्याचा वेगळा अर्थ वाटतो. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. 1082-6. ज्ञानेश्वरीतली एक ओवी अनुभवली तरी आयुष्याचे कल्याण होईल. आयुष्य आनंदात समाधानात जावे यासाठी ग्रंथात उपदेश केलेला असतो. तो थोडा तरी अंगीकारावा यासाठी ग्रंथांचे नियमित वाचन करावे असे संत सांगतात. मन शुद्ध राहावे यासाठी यमनियम सांगितले जातात. माणसाचे तेजोवलय जितके शुद्ध राहील तितके त्याचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक स्वास्थ्य चांगले राहते. यासाठी उपासना हा उत्तम मार्ग आहे. परमेश्वराच्या उपासनेचे वेगवेगळे मार्ग सांगताना माऊली म्हणतात, मग वाड धाकुटेन म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखिलिये वस्तू उजू लुंठिती, मीची म्हणोनी. 9-222. अष्टांग योग मार्ग अवघड असल्याने काही महात्मे लहान थोर किंवा सजीव निर्जीव असा भेद न करता जो पदार्थ नजरेपुढे येईल त्यास परमात्माच समजून लोटांगण घालतात. इतरांमध्ये न्यून बघत नाहीत. नम्रता आणि निरहंकार त्यांच्यात असल्याने उपासनेत त्यांची प्रगती होते. काही योगी ज्ञान यज्ञाच्या मार्गाने भगवंताची उपासना करतात. ज्ञान म्हणजे काय हे सांगताना माऊली म्हणतात, का शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाचिये तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा, एकाचे जेवी. 9-251. जशा एकाच झाडाच्या लहान मोठ्या फांद्या असतात, एकाच सूर्याची अनेक किरणे असतात, त्याप्रमाणे नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात एकच परमेश्वर असतो. माणूस स्वप्नात वेगवेगळ्या भूमिका स्वतःच करतो, तसे या सृष्टीत परमेश्वर वेगवेगळी रूपे धारण करतो. एकच वीज पंखा, हीटर, एसी, मिक्सर, टीव्ही, फ्रीज, दिवे अशी विविध उपकरणे चालवू शकते, तसा एकच परमेश्वर विविध रूपात असतो. देवाचे हे एकत्व जाणणे म्हणजे ज्ञान. भक्त आणि आराध्य एकरूप होणे, त्यांच्यातील द्वैत भाव संपणे ही उपासनेची उच्चतम पायरी आहे. देवाची उपासना करत आहे ही भावनाही नाहीशी होणे हे भक्तीचे यश आहे. पाणी पाण्याला भिजवू शकत नाही, अग्नी अग्नीला चेतवू शकत नाही, तसे आपणच आपली पूजा करू शकत नाही. म्हणूनच जे सिद्धपदाला पोचतात त्यांना भजन, पूजन इत्यादी उपचाराची गरज उरत नाही. उपासनेच्या सगळ्या वाटा मुक्कामाला पोचेपर्यंत आवश्यक असतात. मात्र जसे लोणी ताकावर तरंगू लागले की ताक घुसळायची गरज नसते, तसे ब्रह्मस्वरूप समजले की देवाचा शोध संपतो, सगळ्या शंका दूर होतात. देव उपचारापेक्षा भावाचा भुकेला असतो. कोणताही मार्ग आक्रमिला तरी त्यामागे जशी भावना असेल तसे फळ प्राप्त होते. शिक्षक सगळ्यांना सारखेच शिकवत असले तरी विद्यार्थ्यांच्या आकलन स्मरणशक्तीनुसार विषय समजतो आणि त्याप्रमाणे गुण प्राप्त होतात. तसे प्रत्येक दिव्यात तेल सारखे असले तरी प्रत्येक दिवा कमी जास्त तेवत राहतो. तसे देव प्रत्येकात असला तरी त्याचे स्वरूप घेण्यासाठीचा प्रत्येकाचा प्रवास, वेळ, योग्यता वेगळी असते. परमात्म्याच्या विशालतेचे वर्णन करताना माऊली म्हणतात, इये प्रकृती पुरुषे दोन्ही, उपजली जयाचिया अमनमनी, तो पितामह त्रिभुवनी, विश्वाचा मी. 9-272. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा परमेश्वर आहे. जी जी गोष्ट अस्तित्वात आहे ते सगळे परमात्म्याचे प्रकटीकरण आहे. सृष्टीतील अणुरेणूतही परमेश्वर वसलेला आहे. इतकेच नव्हे तर वेदातील ज्ञान ज्याला कोणी स्पर्श करत नाही हेही परमेश्वराचे स्वरूप आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात शेवट त्याच्याच इच्छेने होते.
मानवाची दृष्टी, वाणी परमेश्वराच्या अधिपत्याखाली येते, कारण पंचमहाभूते देवाचीच रूपे आहेत. देव नाही अशी गोष्टच नाही, देवाची इच्छा नाही अशी घटना नाही. हे संपूर्ण जग देवस्वरूप आहे. मनुष्य चांगले किंवा मनाप्रमाणे असेल तो देव आणि चुकीचे वाटेल तो दानव असा भेद करतो, पण दानव हेही देवाचेच एक रूप आहे. कितीही पंथ निर्माण झाले तरी ते वृथा आहेत. तोय आणि जल हे पाण्यासाठी वापरले जाणारे समानार्थी शब्द आहेत, पण त्यामुळे पाण्याच्या मूळ रूपात बदल होत नाही. एकाच व्यक्तीला वेगवेगळे लोक काका, मामा, बाबा, आजोबा, मुलगा, पती, मित्र म्हणतात, पण व्यक्ती एकच असते. तसे देवाला कोणीही काहीही म्हटले तरी ते चैतन्य एकच आहे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. श्रीमंती आणि गरिबी, प्रलय आणि सुबत्ता एकाच चैतन्याची विरुद्ध रूपे आहेत. त्यात चूक बरोबर, चांगले वाईट असे नसते, असा भेद करणारे अज्ञानी असतात. गरिबीत समाधान आणि श्रीमंतीत नम्रता, प्रलयात धैर्य आणि सुबत्तेत विवेक टिकवणे ही माणसाची कसोटी किंवा परीक्षा असते. किंबहुना हे शिकण्यासाठी ती परिस्थिती प्राप्त होते. बर्फ आणि वाफ जशी पाण्याची रूपे आहेत तशी देवाची अनेक रूपे आहेत हे ज्याला समजते तो कोणत्याही परिस्थितीत मनाची प्रसन्नता टिकवून ठेवतो. स्थिती आणि स्थिरता दोन्ही एकाच प्रेरणेने प्राप्त होतात. एका स्थितीत राहणे जसे पाण्याच्या किंवा एका जागेवरून हलणे हे पर्वताच्या अधिकारात किंवा हातात नसते, तसे परिस्थिती बदलवणे मानवाच्या हातात नसते. वेळ आल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत समाधान, शांतता, धैर्य, आनंद टिकवून ठेवणे, स्वतःचे कर्म करत राहणे इतकेच मानवाच्या हातात असते, पण तेही त्याला शक्य होत नाही. स्वधर्म पालन करण्यासाठी अभ्यास किंवा उपासना करावी लागते. उपासनेत यश मिळायच्या आधीच माणूस उपासनेचा गर्व करू लागतो. उपासना हे ध्येय नसून मार्ग आहे याचा त्याला विसर पडतो, हे त्याचे अज्ञान आहे. हे सगळे साक्षी भावाने बघणारा ईश्वर नामानिराळा राहतो. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता, मलतेथ बिंबे सविता, तैसा ब्रह्मादि सर्वा भूता, सूर्योदय तोमी. 9:290. ज्याप्रमाणे सूर्य हे डबके, हा समुद्र असा भेद न करता सगळीकडे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव, हा माणूस, हा कीटक आहे असा भेद न करता, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ईश्वर सगळीकडे असतो. जसे बीजापासून वृक्ष आणि वृक्षापासून बीज असे चक्र सुरूच राहते, तसे ब्रह्मापासून सारी सृष्टी निर्माण होते आणि ब्रह्मातच विलीन होते. सूर्याची उष्णता आणि पाण्याचा ओलावा, जन्म मृत्यू दोन्ही एकाच ब्रह्माची 2 रूपे आहेत. ब्रह्माचे स्वरूप समजून घेणे हे ज्ञान आणि त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. सगळ्याच माणसांना किंवा साधकांना हे समजत नाही. हिरा खरा असला तरी तो ओळखायला पारख्याची नजर असावी लागते. दारात 4 चाकी असली तरी ती चालवता यायला लागते. घर धान्याने भरलेले असले तरी स्वयंपाक करायचे ज्ञान, इच्छा आणि शक्ती असावी लागते. त्याप्रमाणे शरीराच्या आत बाहेर देव असला तरी त्याला ओळखण्यासाठी ज्ञानचक्षु असावे लागतात. देव समोर उभा राहिला तरी माणूस त्याला ओळखू शकत नाही आणि ओळखले तरी देवाकडे काहीही मागू नये हे उमगत नाही. स्वर्ग मोक्ष न मागता तुझ्या स्वरूपात सामावून घे असे बोलण्याचे भान उरत नाही. काहीतरी फुटकळ मागायची इच्छा होऊन हाती आलेली सुवर्ण संधी निसटून जाते. लोखंडाचे सोने व्हावे असे माणसाला वाटते, पण माणसाला परीस निर्माण करावासा वाटत नाही, किंबहुना सोन्यात अडकू नये अशी बुद्धीच होत नाही. ही भगवंताची माया आहे. काही मागण्याची इच्छा न होणे ही भक्तीची परीक्षा आहे. स्वर्ग आणि पुण्य निर्दोष नसतात, त्यातच पाप आणि नरकाची बीजे असतात. कारण स्वर्ग प्राप्ती म्हणजे सुख भोगायची अपेक्षा आहे आणि जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख असतेच. गजानन महाराज म्हणतात, मला तुमच्याकडून खऱ्या भक्तीशिवाय काहीही नको, कारण माझा पांडुरंग मला हवे ते द्यायला समर्थ आहे. मी तुमच्याकडे काही मागणे म्हणजे राजाच्या राणीने पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांकडे भीक मागण्यासारखे आहे. प्रकरण 40. अध्याय 9, ओवी 319 ते 425. स्वर्गसुख म्हणजे काय? जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूची. 9:321. साधनेने जे पुण्य मिळते त्याने
अणिमा, लघिमा इत्यादी महासिद्धींची प्राप्ती होते. मरणाची भीती जाते. ज्या गोष्टी किंवा वस्तूंची इच्छा असेल ती मिळते. सर्व चिंता दुःख नाहीसे होऊन मन आनंदी, प्रसन्न, उत्साही होते. शारीरिक, मानसिक, ऐहिक सुख, स्वास्थ्य मिळते. बुद्धीच्या सहाय्याने ज्ञानही मिळते. पण हे सारे पुण्याचा साठा असेपर्यंत लाभते. पुण्य संपले की सगळे नाहीसे होते. जो माणूस उपासना सोडून फक्त भोगवादी जीणे जगतो त्याचे जगणे पुण्याचा साठा संपल्यावर दयनीय होते. स्वर्ग प्राप्ती झाल्यावर, सुखाचे दिवस आल्यावर आराम करायचा, उपासनेची गरज नाही अशी बहुतेक माणसांची कल्पना असते. सुखात असल्यावर देवाची आठवण उरत नाही. यमनियम पाळले जात नाहीत. आचरण शुद्ध राहत नाहीत. भोगविलासात मन रमल्याने चिंतन, आत्मपरीक्षण, मनन व्यर्थ वाटू लागते. अहंकार बळावतो. बुद्धी फिरते. चूक बरोबर कळेनासे होते. गात्रे थकली, अधिकार संपला की आजूबाजूची माणसे देखील दखल घेईनाशी होतात. मान देत नाहीत. शारीरिक मानसिक स्वास्थ्य जाते. धैर्य संयम संपून जातात. संपादन केलेले ज्ञान आचरणात आणले जात नाही. भाव नसलेले धर्माचरण, कर्मकांड निरुपयोगी असते. पै सर्व भावेसी उखिते, जे वो पिले मजत चित्ते, जैसा गर्भ गोळू उद्यमाते, कोणाही नेणे. 335. सुखाचे किंवा दुःखाचे कोणतेही दिवस असले तरी देवाचे स्मरण, उपासना करायला हवी. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल इतर कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने फक्त ईश्वराला जाणतात, शरण जातात, त्यांना ईश्वर प्राप्ती सहज होते. त्यांची काळजी देव घेतो. जो साधक देवाला निरंतर स्मरतो तो वेद जाणत नसला तरी उत्तम गतीला प्राप्त ठरतो, कारण त्याचे आचरण शुद्ध राहते. पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परिपाणी घेणे मुळाचे, ते मुळीची घापे. 9:346. झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून तयार होतात, तरी पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घालावे लागते. त्याप्रमाणे 10 इंद्रिये जरी ती एकाच देहात आहेत तरी त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोचत असले तरी तोंडानेच अन्न खावे लागते, वास नाकानेच घ्यावा लागतो. त्याप्रमाणे परमेश्वराचे भजन मनापासून भक्तिभावाने करायला हवे. कोणतेही कर्म करताना त्यामागचा उद्देश असेल त्यानुसार फळ मिळते. माणूस मनात जी इच्छा धरून काम करतो ते त्याला मिळते. गुण मिळावेत ही इच्छा धरून विद्यार्थ्याने अभ्यास केला तर गुण मिळतात, पण त्यातील सार, बोध, ज्ञान अवगत होते असे नाही. पैसे मिळावेत अशा उद्देशाने काम केले तर पैसे मिळतात, पण सुख, समाधान, आरोग्य मिळेल असे नाही. आयुष्यात नक्की काय मिळवायला हवे, त्यासाठी काय करायला हवे हे माणसाला कळत नाही. परीक्षेत गुण, नोकरीत पगार मिळायला हवाच, पण शिकताना ज्ञान आणि काम करताना समाधानही आवश्यक आहे. अभ्यास करताना गुणांचा आणि पैशांचा विचार न करता समरसून अभ्यास आणि काम केले तर ज्ञान आणि समाधान मिळतेच, पण त्याचे फळ म्हणून गुण आणि पैसाही मिळतो. जितके गुण आणि पैसे मिळतील त्यात तृप्तता वाटते, त्याची किंमत असते, कारण त्यामागे कसून प्रयत्न केलेले असतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल हा सर्व साधकाच्या मनात प्रश्न असतो. त्यासाठी अनेक मार्ग अनेक संतांनी सांगितले आहेत. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. 9:368. ज्याला भगवंताचे दर्शन होते तो या गोष्टीचा गवगवा करत नाही. जे लोक भगवंताचे दर्शन झाले या गोष्टीचा गर्व करतात त्यांना भगवंत कळला नाही, कारण देवाचे दर्शन झाल्यावर मी उरतच नाही. इतरांकडून मान मिळावा, कौतुक व्हावे असा विचारही मनात येत नाही. यज्ञ, दान, तप करूनही भगवंत भेटतोच असे नाही, कारण मोठ्या मोठ्या ऋषींनाही तो अप्राप्य आहे. त्याच्या चरणाचे तीर्थ म्हणजे गंगा साक्षात महादेवानी डोक्यावर धारण केले आहे. इंद्र त्याच्या हाताची कठपुतळी आहे, लक्ष्मी त्याची दासी आहे, कल्पवृक्ष त्याचा खेळ आहे. हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डौल मिरवू नये. त्याप्रमाणे पंडितांनी मोठेपणा सोडावा, शास्त्राध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. अंगी लहानपण असेल,
तर ईश्वराचे सानिध्य प्राप्त होते. जो ईश्वराला पान, फळ, फूल अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले पानही पुरेसे असते. माणूस जे भोगतो, हवन करतो, दान देतो, तप करतो ते ईश्वराला अर्पण करावे. अशा संन्यास रूपी म्हणजे कर्मफल त्याग रूपी कर्मयोगाने युक्त चित्त व कर्मबंधनापासून मुक्त असल्यानेच माणूस ईश्वरी तत्वाच्या समीप जातो. कर्तृत्वाची आठवणही मनामध्ये ठेवू नये. अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवते, त्याप्रमाणे देवाला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. ज्यावेळी कर्मे शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचे सुखदुःखाच्या रूपाने फळ तयार होते व त्या फळाला भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. कर्म ईश्वराला अर्पण केले की जन्म मरण नाहीसे होते आणि साहजिकच जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे होतात. ही सोपी अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती आहे. ईश्वर सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे, त्याला परकाव आपला कोणी नाही. पै भक्ती एकिमी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे, भलते या. 9:395. भक्त मनापासून जे करेल ते देव आनंदाने स्वीकारतो. सुदाम्याचे पोहे त्याला प्रिय आहेत कारण त्यामागील भक्ती तो जाणतो. सोने, जवाहीर, द्रव्य, देवळे, दाने यापेक्षा भक्तिभाव शुद्ध आणि निरपेक्ष असणे महत्वाचे आहे. यासाठी मन आणि बुद्धी एकरूप होणे गरजेचे आहे. कर्माचा अहंकार आणि फळाची आशा सोडली तरच मन आणि बुद्धी एकरूप होते. फळाची आशा सोड म्हणणे मनुष्याला रुचत नाही, पण जोपर्यंत आशा शिल्लक राहते तोपर्यंत संचिताचा साठा संपत नाही, भोग वाढतात. जसा रस्ता, प्रवास, चाल लवकर संपावे असे वाटत असेल तर बरोबर असलेले लोक आणि सामान ओझे कमी व्हावे, त्याप्रमाणे आध्यात्मिक वाटचालीत अपेक्षांचे ओझे बाळगू नये. ज्याप्रमाणे शेतात तण वाढू नये, उत्तम पीक यावे यासाठी गवत जाळावे लागते, त्याप्रमाणे सर्व आशा जाळून टाकणे हा मोक्ष आणि मुक्ती प्राप्तीसाठी सोपा उपाय आहे. आत्म्याने धारण केलेला देह उधार मिळालेली गोष्ट आहे. इतरांकडून मागून आणलेल्या गोष्टीवर हक्क सांगू नये आणि ती आपल्याजवळ आहे म्हणून अभिमान बाळगू नये. भक्ती करणारा माणूस दुराचारी असला तरी देव त्याच्यावर सज्जन माणसा इतकीच कृपा करतो, कारण त्याची भक्ती शुद्ध असते. पुराचे पाणी ज्याप्रमाणे सोने आणि चिखल सारख्याच भावाने वाहून नेते, तशी शुद्ध भक्ती माणसाला तारून नेते. भक्तीत समर्पण भाव महत्वाचा असतो. हातचे राखून केलेली भक्ती कुचकामी ठरते. याउलट पूर्ण निष्ठेने भगवंताला शरण जाणारा दुराचारी तरुण जातो, कर्मबंधातून मुक्त होतो. प्रकरण 41, अध्याय 9, ओवी 426 ते 535. 1. पै सूर्य जो वेळून नुदैजे, तया वेळा की रात्री म्हणिजे, तेवी माझिये भक्ती विणजे कीजे, ते महापाप नोहे. 9:426. ज्या वेळेस सूर्याचा उदय झालेला नसतो तो काळ रात्र समजला जातो, तसे भगवत भक्ती वाचून इतर गोष्टी करणे हे महापातक मानायला हवे. माणसाच्या मनात भगवत भक्ती असणे हे भाग्य आणि अभक्ती असणे हे दुर्दैव आहे. पुण्य असेल तर भक्ती उपजते. भक्तीशिवाय माणसाचे आयुष्य म्हणजे न फळणारे झाड किंवा लोकवस्तीशिवाय गाव असल्यासारखे आहे. भक्ती माणसाला संकटात ठाम उभे राहण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती देते. योग्य मार्गदर्शन, साथ मिळाली तर जीवन सुखात जाते आणि मनात भक्ती असेल तर आयुष्याचे सार्थक होते. ज्यांच्या हातात कोणताही अधिकार नाही किंवा ज्यांचे जीवन कष्टदायक आहे, स्त्रिया, व्यापारी, सेवक इत्यादी, अशांचे जगणेही भक्तीमुळे सुखदायी, आनंददायी होते. 2. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. 9:453. चलनी नोट हा वास्तविक कागद असतो, पण सरकारी मान्यता, शिक्का, प्रमाण असल्याने त्याला मूल्य प्राप्त होते. तशी भगवंताची कृपा असली तर सामान्य माणूस मान्यता पावतो, त्याला विविध सिद्धी प्राप्त होतात. देवाधिराज इंद्रापेक्षाही भक्ताचे पारडे अधिक जड असते. आगीच्या स्थानी पडल्यावर सगळ्याच लाकडांची राख होते.
राख झाल्यावर चंदन आणि रायवळ झाडाची राख एकसारखीच असते, त्याप्रमाणे माणूस कसाही असला तरी भक्तीमुळे तो सारख्याच योग्यतेला पोचतो. त्या स्थानावर गेल्यावर किंवा पोचल्यावर त्याची जात, शिक्षण, श्रीमंती विचारात घेऊ नये. लोखंड परीस कापू शकत नाही, कारण परीस स्पर्श होताच लोखंडाचे काठिण्य नाहीसे होते. ओहोळ गंगेला मिळाले की त्याचा मलिनपणा निघून जातो. त्याप्रमाणे भक्तीमुळे माणसाचे अनंत जन्मीचे दोष नाहीसे होतात. जिथे प्रेम असते तिथे द्वेष नसतो. ज्याप्रमाणे लाकूड जरी अनवधानाने पेटवले तरी त्याची राख होते, त्याप्रमाणे देवाचे नाव नकळत रागाने, प्रेमाने घेतले तरी त्या माणसाचा उद्धार होतो. 3. म्हणो निपार्था पाही, प्रवेशावया माझा ठाई, उपायांची नाही केणी येथ. 9:471. परमेश्वराला भेटण्यासाठी साधनाचे किंवा माध्यमाचे बंधन किंवा अट नाही. मित्रत्वाने, शत्रुत्वाने अथवा नात्याने भगवंताचे स्मरण केले तर उद्धार होतो. उद्धव आणि शिशुपाल दोघांना तारून नेण्याची शक्ती नामात आहे. एक मुलगा आयुष्यभर जो माणूस भेटेल त्याला एकच प्रश्न विचारत असे, दत्त म्हटले तर काय होते? एक दिवस तो मरण पावला. मेल्यानंतर त्याला स्वर्गात नेण्यात आले. त्याने यमदूतांना हाच प्रश्न विचारला. त्यांनी त्याला दत्तप्रभूकडे नेले. त्यांनाही त्याने तोच प्रश्न विचारल्यावर प्रभू म्हणाले, नामाने सर्व पापांचा नाश होतो आणि माणूस दत्त स्वरूप होतो. त्याचे वेगळे अस्तित्व उरले नाही, तो दत्त स्वरूपात विलीन झाला. नामाचा महिमा असा असतो. 4. आझुनी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा, जतने लागी. 9:481. भृगु ऋषींच्या पावलाची खूण भगवान षड्गुणैश्वर्य भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी मिरवतात. भृगु ऋषींचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळच्या रुद्र देवतेचे वसतिस्थान आहे, ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी अनायसे प्राप्त होतात. भगवंतांना त्यांचा भक्त इतका प्रिय असतो. होडीतून नदी पार करावी तसा भक्तीमुळे भवसागर तरून जाता येतो. जगातील सर्व दुःखांवर भक्ती हा रामबाण उपाय आहे. पण भक्ती ही मृत्यू दिसू लागल्यानंतर न करता आधीपासून करायला हवी. माणसाने ऐहिक सुखात फार गुरफटू नये, कारण त्यातून मिळणारा आनंद तात्पुरता असतो. ऐहिक गोष्टींना मुलामा असल्याने माणूस त्याकडे आकर्षित होतो. खोट्या गोष्टींची माणसाला लगेच भूल पडते. त्यात त्याचे अहित असते हे त्याच्या लक्षात येत नाही. भक्तीचा महिमा कितीही असला तरीही माणूस त्याकडे सहज वळत नाही. घराला आग लागली तर जीव न वाचवता मोह आणि आसक्तीमुळे घरातच थांबावे तसे नुकसान दिसत असले तरी शरीराला, आरामाला, भोगाला माणूस महत्व देतो. भक्ती करण्यापेक्षा त्याला उपभोग घेण्यात जास्त सुख वाटते, आनंद होतो. भोगात गुंतून राहणे, नको त्या गोष्टीला दिलेले महत्व हे माणसाच्या दुःखाचे मूळ कारण आहे. भक्ती करण्यासाठी माणसाकडे वेळ नसतो. भोगविलासाच्या गोष्टी करण्यात तो तासनतास मग्न असतो. इतर माणसांना मदत करण्यासाठी माणसाकडे पैसा नसतो, पण स्वतःच्या चैनीसाठी गोष्टी घ्यायला तो लाखो रुपये खर्च करतो. समाज दानाच्या गोष्टी करीत असला तरी ज्याच्याकडे ऐहिक गोष्टी आहेत तो खूप सुखी आहे असे मानले जाते. खरे सुख ज्ञानात आहे, मात्र ते जाणून घेण्यासाठी लागणारा वेळ माणूस काढत नाही. ते जाणून घ्यायची त्याला इच्छा नाही आणि मग भोगविलास सोडण्याची, साधेपणाने राहण्याची तयारी नाही. माणसाला मान अपमानाच्या कल्पनेत रमण्यात शहाणपणा वाटतो. स्वतःला साप गिळत असतानाही बेडूक ज्याप्रमाणे किडा पकडण्यात मग्न असतो, त्याप्रमाणे माणसाला स्वतःच्या परिस्थितीचे आकलन होत नाही. तरीही मला सगळे समजते या भ्रमात तो असतो आणि स्वतःला ज्ञानी म्हणवून घेण्यात त्याला मोठेपणा वाटतो. नामाची गोडी लागेपर्यंत लागणारे अथक प्रयत्न करायला माणूस राजी नसतो. कमी श्रमात आणि कमी वेळात मिळणाऱ्या गोष्टींकडे मानवी मन ओढ घेते. 6. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझपासी, बोलिजत असे. 9:519. जेव्हा माणूस योगाने संपन्न होतो तेव्हा ब्रह्मस्वरूपात एकरूप होतो.
यासाठी निरपेक्ष भक्ती हा सोपा मार्ग आहे. हे कळले तरी त्याकडे वळणे मोहामुळे आंधळ्या झालेल्या माणसाला शक्य होत नाही. यात त्या माणसाला फारसा दोष देता येत नाही, कारण गुरुकृपेशिवाय या गोष्टी घडत नाहीत. गुरुकृपा झाली हे कसे समजावे किंवा उमजावे कळावे? गुरुकृपा होते तेव्हा अष्टसात्विक भाव दाटून येतात, अंगावर रोमांच येतात, वाणी स्तब्ध होते, डोळे भरून येतात, अंगाला सूक्ष्म कंप सुटतो. भानावर नसूनही माणूस प्रचंड तेजस्वी दिसतो. भानावर आला तरी हा अनुभव त्याच्या कायम स्मरणात राहतो आणि त्याचे हृदय न संपणाऱ्या आनंदाने भरून जाते. कणाकणात देवाचे अस्तित्व जाणवू लागते आणि भक्तीची वाटचाल सुरू होते. अशा व्यक्ती भेटणे हेही परम भाग्य, पूर्व पुण्य आहे. म्हणून संत आणि सिद्ध पुरुषांच्या भेटीसाठी जनसागर आसुसलेला असतो. ज्ञानेश्वरीतील ओव्या अतिशय रसाळ असल्याने त्या परत परत वाचाव्याशा वाटतात. प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लक्षात येतो. आकाशातील सगळ्यात चांदण्या तेजाने लुकलुकत असतात, तशा ज्ञानेश्वरीतील सर्वच ओव्या अर्थपूर्ण आहेत. इथे 9व्या अध्यायाचे निरूपण संपले. 9व्या अध्यायातील सार. ज्याला इच्छा आहे त्यालाच ज्ञान सांगावे. जबरदस्ती करून माणूस साक्षर होतो, सुसंस्कृत होत नाही. देव साक्षी भावाने सारे पाहतो, कोणत्याही घटनेत हस्तक्षेप करत नाही. ही सृष्टी एका समान सूत्राने बांधली आहे आणि त्यात नियमानुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. मोहाने माणसाची अधोगती होते. म्हणूनच मोहाला अंधार आणि ज्ञानाला प्रकाश समजले जाते. भगवत भक्तीसाठी अनेक मार्ग आहेत. संत साहित्य आत्मिक प्रगतीचे मार्गदर्शन करतात. देव उपचारात गुंतत नाही, तो भावना उद्देश जाणतो. निरपेक्ष भक्ती हे अध्यात्माचे उत्तम साधन आहे आणि त्यासाठी मीपणा सोडणे गरजेचे आहे. यालाच भगवंतांनी गुह्य ज्ञान म्हटले आहे. प्रकरण 42 अध्याय 10 ओवी 1 ते 111. सुखाचे हे सुख श्री हरी मुख असे 9व्या अध्यायात सांगितल्यावर अर्जुनाला देवाचे स्वरूप अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली. चराचरात देव असला तरी सामान्य माणसाला साध्या डोळ्यांनी बघता येत नाही. अनुभूती झाल्याशिवाय माणूस देवाचेही अस्तित्व मानत नाही. यासाठी भगवंतांनी त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवेल अशा गोष्टी म्हणजे विभूती संक्षेपाने म्हणजे थोडक्यात सांगितल्या. केऊता कल्पतरुवरी फुलौरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, ऐसा कवणे वासी कापुरा, सुवासू देवो. 10-11. निवृत्तीनाथ आणि श्रोते ही माऊलींची 2 दैवते. निरूपणाला सुरुवात करताना माऊली त्यांना वंदन करतात. माणूस जे कार्य करतो किंबहुना माणसाच्या हातून जे कार्य घडते ती गुरुकृपा असते, यावर माऊलींचा ठाम विश्वास आहे. भगवत भक्ती आणि गुरु कृपेशिवाय माणूस म्हणजे सही शिक्क्याशिवाय असलेली चलनी नोट असे माऊली म्हणतात. नाभिकार म्हणजे भिऊ नकोस असे सांगणारी गुरुवाणी. आपल्यातील शक्तीची आपल्यालाच ओळख करून देतो तो गुरु. गुरुकृपा झाली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. गुरुकृपेची महती सांगताना माऊली म्हणतात, गुरुकृपा झाली की शिष्याला सर्व विद्या अवगत होतात. शिष्य भयमुक्त होतो. मुका माणूसही सभा गाजवतो. गुरुचा वरदहस्त असेल तो माणूस शिवस्वरूप होतो. इतक्या महान गुरुचे पूजन स्तुती करावी तरी कशी असे म्हणताना माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्याला झळाळी देता येत नाही, कल्पवृक्षाला फळे येण्यासाठी फुले यायची गरज नाही, क्षीरसागराचा पाहुणचार करू शकत नाही, कापराला सुगंधित करण्यासाठी दुसरा पदार्थ लागत नाही, चंदनाला लेप लावता येत नाही, आकाशाला मांडव घालता येत नाही, त्याप्रमाणे गुरूंना कशाचीही उपमा देता येत नाही. त्यांना फक्त शरण जाता येते. खऱ्या मोत्याला मूळची चकाकी असते, त्याला अजून चमक आणणे चुकीचे ठरते. अगदी तशीच गुरुची स्तुती करणे म्हणजे 52 कशी सोन्याला चांदीचा मुलामा देण्यासारखे आहे. म्हणून गुरु समोर काहीही न बोलता नतमस्तक होणे श्रेयस्कर ठरते. निव्वळ गुरुकृपा असल्यानेच कृष्ण अर्जुन संवाद असलेल्या गीतेचे निरूपण करण्याची पर्वणी मिळाली असे ज्ञानेश्वर म्हणतात. भगवंताची कृपा असल्याने उपमन्यूला क्षीरसागर, ध्रुवाला अढळ स्थान मिळाले, तसे मला भगवद्गीतेवर भाष्य करण्याचे भाग्य मिळाले असे ज्ञानेश्वर म्हणतात. माणूस बोलतो ते नेहमी विचारपूर्वक असते असेही नाही, मात्र गीतेचा हा अनुवाद विचारप्रवर्तक ठरेल, कारण ही श्रींची इच्छा आहे.
आता 18 पर्वी भारती, ते लाभे कृष्ण अर्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रावो सातेशती, तो एकलाची नवमी. 10:31. ज्याप्रमाणे गुळ, साखर, काकवी उसापासून बनत असले तरी त्यांच्या चवीत फरक आहे, त्याप्रमाणे गीतेच्या प्रत्येक अध्यायात ब्रह्मस्वरूपाचे ज्ञानाचे वर्णन असले तरी प्रत्येक अध्यायाच्या माहितीत अर्थात फरक आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद, दुसऱ्यामध्ये निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग व बुद्धियोग यातील फरक, तिसऱ्यात केवळ कर्मयोग, चौथ्यात ज्ञानासह कर्म, पाचव्यात अष्टांग योग, 6व्या अध्यायात योग्याची स्थिती, 7व्या अध्यायात 4 प्रकारचे भक्त, 8व्या अध्यायात 7व्या अध्यायातील प्रश्नांची उत्तरे आहेत. वेदामधील ज्ञानाचे सार महाभारतात, महाभारताच्या 18 पर्वामधील माहितीचे सार कृष्णार्जुनांच्या संवाद असलेल्या गीतेत आणि गीतेच्या 700 श्लोकातील सारांश 9व्या अध्यायात असल्याने 9वा अध्याय महत्वाचा आहे. यावर भाष्य करण्याचे सामर्थ्य फक्त हरिभक्तीमुळे प्राप्त झाले असे माऊली म्हणतात. काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश निर्माण करणारे वसिष्ठ, या जगाहून वेगळे जग निर्माण करणारे विश्वामित्र, दगड पाण्यावर ठेवून समुद्रावरून सैन्य पार करणारा नल वानर, आकाशात असलेल्या सूर्यास पकडणारा मारुती, एका घोटातच समुद्र प्राशन करणारे अगस्ती, अशा थोर एकाहून एक सरस भक्तांच्या मांदी आळीत गीतेवर भाष्य करण्याची संधी माऊलींना मिळाली ही निव्वळ देवाची कृपा आहे. ते शियेचेनी नागरपणे, शांतु शृंगाराते जिणे, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. 10:42. ज्ञानेश्वरीतील 10वा अध्याय हे मराठी भाषेला पडलेले स्वप्न आहे, इतका तो अर्थाच्या दृष्टीने सुरस आहे. तो ऐकताना प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे श्रोत्यांना वाटले तर ती मराठी भाषेची थोरवी आहे. मडके गळके नाही हे बघण्याआधी त्यात थोडे पाणी ओतावे लागते, त्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला आधी थोडा उपदेश केला. तो त्याने एकाग्रतेने ऐकल्यामुळे त्याला अजून ज्ञान देण्याची भगवंताची इच्छा झाली आणि गीता साकार झाली. जो आपले ऐकतो त्याला सांगताना त्याचा भार, उपकार, ओझे वाटत नाही. आई मुलाला जे दागिने घालते, खाऊ घालते, संस्कार करते, त्याचे उपयोग, मूल जाणत नसले तरी आईला त्याची माहिती असते. त्याप्रमाणे गुरु शिष्याला जे ज्ञान देतात त्याची गरज, अर्थ शिष्याला शिकताना कळत नसले तरी त्याने शिकताना लक्षपूर्वक शिकावे. वेळ आल्यावर त्याला त्या ज्ञानाची महती समजते. तसे झाल्यावर शिष्यापेक्षा गुरुला जास्त आनंद होतो. ज्याच्या विषयी आपल्याला आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो त्याच्याशी कितीही बोलले तरी समाधान होत नाही. त्याप्रमाणे योग्य शिष्य भेटल्यावर त्याला किती शिकवले हे गुरूंना कमीच वाटते, कारण स्वतःकडे असलेले ज्ञान पुढे नेण्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध प्रत्येक गुरूला असतो आणि असा शिष्य दुर्मिळ असतो, सहज भेटत नाही. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत अर्जुनाला म्हणतात, माझे स्वरूप तुला सांगतो ते लक्ष देऊन ऐक. माणसाचे विचार दुसऱ्यापर्यंत शब्दांमुळे सहजपणे पोचू शकतात, म्हणून शब्दांना ब्रह्म म्हटले जाते. कोणतीही गोष्ट दिसते तितकीच नसते, त्याचा विस्तार त्या पलीकडेही असतो. चंद्राची एक बाजू जमिनीवरून कधीही दिसत नाही, तसे कोणत्याही गोष्टीचे पूर्ण स्वरूप एका व्यक्तीला जाणता येत नाही. एका दृष्टिक्षेपात समुद्र मावत नाही, तसेच देवाची, चैतन्याची पूर्ण व्याप्ती माणसाला समजत नाही. वडाच्या बीमध्ये वृक्ष बनण्याचे सामर्थ्य असते, तसा अणुरेणूत परमेश्वर सामावलेला असतो. ब्रह्म समजायला, जाणायला कठीण असले तरी देहाभिमान सोडून बुद्धी स्थिर करून आत्मतत्वाला शरण जाणाऱ्या योग्याला काही प्रमाणात ब्रह्मस्वरूप जाणता येते. असा योगी देवस्वरूप असतो. तो ज्ञानी, सदा सुखी, आनंदी असतो. ज्याप्रमाणे हिरा पाण्यात विरघळत नाही, त्याप्रमाणे तो जगाच्या मायेत, इंद्रियांच्या भोगात, सुख दुःख, मान अपमानाच्या कल्पनेत अडकत नाही. असा माणूस परमेश्वराची विभूती आहे. आता भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, हे मम रूपची पांडुसुता, ओळख तू. 10:85. भय व निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी, संतोष ही भगवंताची रूपे आहेत. बुद्धी, ज्ञान, अनासक्ती, निरीच्छपणा, क्षमा, सत्य, दम, शम, सुख दुःख न वाटणे,
भय अभय, अहिंसा, ममता, तुष्टी, तप, दान, यश, अपकीर्ती इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे भाव भगवंतापासूनच निर्माण होतात. पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरुढलिया बुड जाहाले, बुडी कोंभ निघाले खांदियांचे. 10:98. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. प्रथम ब्रह्म एकटेच होते, मग त्याने मनाला उत्पन्न केले. त्या मनापासून कश्यप आदी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 मनु उत्पन्न झाले. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर व ईशान असे हे लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली व त्या लोकांपासून पृथ्वीवरील सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व चराचरात चैतन्य भरून राहिले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.